हा ऍडव्होकेट हायकोर्टाचा वकील आहे तो. आपल्याला बऱ्यापैकी डिस्काउंट पण भेटतो. तर नमस्कार मंडळी. आणि आज आहे 28 डिसेंबर 2025 आणि आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. सकाळचे वाजलेले आहे 9:15. तर आज आपला असा प्लॅन होता की आपण अजून 3 ठिकाणे करणार होतो, पण ते काही कारणास्तव आम्हाला आता स्किप करायला लागते. तर मध्ये ॲज युजल आम्ही एक फोर्स गुरखाचा आज युजर आहे आणि म्हणजे पॅसेंजरच्या पर्स्पेक्टिव्हने आज रिव्ह्यू देऊ. आणि आज रिव्ह्यू द्यायला असेल श्लोक, गार्गी, आई, सुरभी आणि साक्षी. ते 5 जणांचा रिव्ह्यू होईल. 5-5 मिनटं ते लोक सांगतील कसा काय त्यांचा एक्सपिरियन्स आहे. आणि दुसरं म्हणजे असं की रस्त्यामध्ये जबरदस्त कामं चालू आहेत, तर टाईम लागेल आपल्याला पोचायला घरी. एक अंदाजून 7 ते 8 तास लागतील. प्लस एक पुण्यामध्ये वगैरे आपण कुठेतरी एक लंच ब्रेक घेऊ. 2 वाजेपर्यंत म्हणजे पुण्याला पोचू असं दिसतंय आपल्याला. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. मी सौ सुरभी समीर भाटकर. आज समीरने अरेंज केलेला आमच्या ट्रिपचा 4था आणि शेवटचा दिवस होता. तर आज आम्ही ॲक्च्युली अजून 2-3 पॉईंट्स कव्हर करणार होतो, की ज्याच्यामध्ये सकाळी कोल्हापूरवरून निघाल्यावरती नारायणपूर, प्रतिबालाजी आणि पुरंदरे फोर्ट हे करणार होतो. पण ते जरा नाही झालं आमचं, कारण काही कारणास्तव आम्हाला असं जाणवलं की ट्रॅफिक वगैरे पुढे मिळण्याची खूप शक्यता आहे आणि मग त्यामुळे घरी येण्यासाठी अजून खूप जास्त लेट होईल. म्हणून मग जरा आम्ही ते कॅन्सलच केलं. आणि आम्ही साधारण 9:15 वाजता चैताली हॉटेलमधून कोल्हापूरवरून निघालो. आरामात येत येत आम्ही पुण्याच्या इथे 2-2.5ला एक रंगला पंजाब आहे तिथे जेवायला थांबलो. त्याच्यानंतर मग 1 तास तिकडे गेला आणि मग पुन्हा पुढं थोडं पुन्हा एक्सप्रेसवेला ट्रॅफिक भेटलं. ट्रॅफिकमधून थोडंसं आम्ही खोपोली मार्गे आलो. थोडंसं तिथेही ट्रॅफिक होतं, पण ते कमी होतं त्या मानाने. 6 वाजता आम्ही आलो इथे घरी. आणि बाकीचा प्रवास वगैरे व्यवस्थित झाला. समीरनी छान ट्रिप अरेंज केलेली होती. आणि साधारण आमचे जाऊन येऊन पूर्ण खारघर ते कोल्हापूर, नरसोबाची वाडी, अकरामारुती सगळे 900 किलोमीटर झाले. आणि गाडीमध्ये कम्फर्टेबल बसायला होतो. मी एकदम पाठच्या सीटवरती नव्हती बसली. मी फ्रंट सीटवरती समीरच्या बाजूला आणि मधल्या सीटवरतीच बसलेली. लगेज तर आम्ही वरतीच ठेवलेलं सगळं. बाकीचे जे होते मध्ये 2, पाठी 2, पुढे 2 असेच आम्ही बसलेलो होतो. आणि थंडी आम्हाला वाटत होती तेवढी तिकडे नव्हती. थंडी तर म्हणजे जेवढी मुंबईला आहे तेवढीच होती. आम्हाला काही असं भरपूर स्वेटर वगैरे घालून कुठे फिरायची गरज पडली नाही. बाकी एकंदरीत आमची ट्रिप खूप छान झाली. आणि गाडीमध्ये तसं बसायला वगैरे आम्हाला कम्फर्ट आहे. असं काही वाटलं नाही की खूप हेक्टिक होते किंवा कंटाळा येतोय. कम्फर्टेबल बसतोय. चढता उतरताना हां, मला तर चढता उतरताना कधी-कधी फार कंटाळा येत होता हाईटमुळे. पण ठीक आहे, तरी ते झालं मॅनेज.
सारखं 11 मारुती करताना तर मला असं वाटत होतं की अरे यार, किती वेळा उतरतोय, किती वेळा चढतोय. म्हणजे नॉर्मल गाडीमध्ये बसण्यापेक्षा हा हाईट डिफरन्स आहे तो लगेच जाणवतो बसताना चढताना. आईंना आणि कधी कधी मलाही तो पाठ घ्यावा लागत होता कंटाळा आला का उतरायला चढायला. पण बाकी काही नाही, बाकी एकंदरीत आमचा प्रवास छान झाला, छान ट्रिप झाली. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नमस्कार मंडळी. आणि तुम्ही कालच्याच व्लॉगमध्ये बघितलं, सुरभीने सांगता केलेली, पण ती पण थोडीशी थकलेली, म्हणून आज जरा आपण सविस्तर बोलू. तर एकंदरीत आमचे 900 किलोमीटर झाले अंदाज. 11 मारुती यांचं आपण मस्तपणे दर्शन घेतलं, काहीच चॅलेंज नव्हतं. पण तुम्ही रिसर्च करून जा, कारण काय काय जे ठिकाणं आहेत मारुतीची, सगळी आहेत, नो डाऊट सगळी चांगली आहेत. पण गाडी पार्किंगचा वगैरे काय काय ठिकाणी चॅलेंज येऊ शकतो. ती बघा, मी कव्हर केलेलंच आहे आमच्याच ब्लॉग्समध्ये वगैरे. तर ते तुम्ही घेऊन जा. वॉशरूमचा ठिकठिकाणी सोय नाही आहे. ते एकदा आम्ही कसं केलं, आम्ही मॅनेज केलं पेट्रोल पंप्सवरती वगैरे. जे बायोबॅग्स होते ते पेट्रोल पंपवरती घेतले. जेवणाचं वगैरे पण एक दोन ठिकाणी आहे, नाहीतर मग डायरेक्टली जो मुंबई बँगलोर हायवे जो आहे पेठ वडगावच्या इकडे, तिकडे तुम्हाला जेवायला भेटेल, आणि कराडच्या इकडे जेवायला. तर 2-3 रेस्टॉरंट्स आहेत मध्ये मध्ये, पण त्यांची क्वालिटी जी आम्ही बघितलेली ती एकाची क्वालिटी चांगली होती, बाकीचे एवढे खास नव्हते. म्हणून आम्ही त्या पहिल्या दिवशी राजमुद्रामध्ये जेवलो आणि दुसऱ्या दिवशी मंथनमध्ये जेवलो. तर एकंदरीत चांगलाच अनुभव होता 11 मारुती. आणि नंतर ॲज युजल आम्ही आमचं नरसोबाची वाडीची वार्षिक पूजा अर्चना होती ती घेतली. आणि खूप दिवसापासून आम्ही महालक्ष्मीचं दर्शन नव्हतं घेतलेलं मेन आतमध्ये जाऊन. तर यावेळी ते जरा योग जरा चांगला जुळून आला, म्हणून आम्ही ते केलं. तर बसण्याचे आता तुम्ही बोलाल तर वाय फोर्स गुरखा, ते फोर्स गुरखा का घेतली, तर एक ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे ज्या रस्त्यामध्ये आम्ही आता गेलेलो तिकडे गुरखाचं सस्पेन्शन, ग्राउंड क्लिअरन्स वगैरे एवढं चांगलं आहे की जिकडे नॉर्मल फॉर एक्झाम्पल अर्टिका आपल्या समोर चालत होती, ती एक 5च्या स्पीडने चालत होती, तर आपण तिकडे 15च्या स्पीडने चालत होतो. मग त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय झालं की आम्हाला जे टाइम होतं ते खूप सारं कव्हर करायला भेटलं. आणि आम्ही 4 दिवसामध्ये ऑलमोस्ट 900 किलोमीटर कव्हर केले. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की गाडीची रोबस्टनेस कशी आहे. आणि हायवेमध्ये पण पळायला चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि जे सीट्स आम्ही मॉडिफाय केलेले पाठचे, तर त्याच्यामध्ये गार्गी, श्लोक, आणखीन साक्षी हे तिघजण आलटून पालटून बसले. बसण्याला त्याला काही चॅलेंज नाही आला. आणि तसं तुम्ही बघायला गेलात तर एकच चॅलेंज असा वाटतोय की जो सीट फोल्ड करण्याची जी मेकॅनिझम आहे ती खूपच क्रूड आहे. तर ते आम्ही आता नंतर थोडंसं ॲडजस्टमेंट झाली, पण सीट्स कम्फर्टेबल आहेत आणि नो डाऊट. आणि पाठी थोडंसं ते रिक्लाइनिंग आहेत सीट्स,
त्याच्यामुळे ॲडव्हान्टेज असा येतो की मस्त ही लोक दोघेजण तिघेजण पण बसू शकतात आणि झोपायला वगैरे पण चांगलं. तर हा होता त्या सीट्सचा रिव्ह्यू. आणि दुसरं म्हणजे ॲव्हरेज आम्हाला अंदाजून दिला 9. तर जाताना फुल मला वाटतं 450 किलोमीटर ते अर्धाहून जास्त आम्ही इको मोडमध्ये चालवलं. आणि येताना मला वाटतं अजून एक 50% त्याच्यातले पॉवर मोडमध्ये आणि इको मोडमध्ये. 9चा असा ॲव्हरेज भेटला. आणि आता 4th सर्व्हिसिंग पण ड्यू आहे. तर जानेवारीच्या 2nd आठवड्यामध्ये आम्ही सर्व्हिसिंगला देऊ. तर आता असं आहे. आणि काही निगल्स काही गाडीमध्ये काही नव्हते. AC पण चांगला होता. जरा ACची ॲक्च्युली गरज लागली नाही, पण तरी पण दुपारी जेव्हा गाडी म्हणजे बाहेर जेव्हा गरम होत होतं तेव्हा AC पण एकदम मस्त चिलॅक्स होत होतं. आणि एक बघितलं मी पब्लिकला, काय माहिती काय म्हणजे इगो इश्यूज एवढे असतात. मोठी गाडी काय पास गेली की त्यांची तळपायाची आग मस्त करतात. तर आपण आपल्या नॉर्मल ह्याच्यामध्ये चालतोय, पण तरी ते म्हणते माणसांना ते बघत नाही. आणि काय माहिती, दॅट इज टिपिकल इंडियन ड्रायव्हिंग मेंटॅलिटी आहे. ते असे 4-5 नग्स आपल्या ट्रीपमध्ये भेटतात. दुसरं, आम्हाला पोलिसांनी 2 वेळा अडवलं. एका ह्याच्यामध्ये लाईटसाठी आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॅरियरसाठी. तर लाईटसाठी थोडंसं आपल्याला तोडपाणी जरा कळायला लागली. हा बघा आपण कसं आहे येड्यासारखा चालवतो. असे येडे बाबडे तुम्हाला खूप दिसेल इकडे. पण बघा 4C तुफान ट्रॅक्स समोर चालली, चांगली ठेवलेली आहे. 14. तर अशा या ह्याच्यामध्ये आपलं ट्रिप चांगली झाली. आणि हा होता छोटक्यात फोर्स गुरखाचा रिव्ह्यू. आणि हिंदीमध्ये जो रिव्ह्यू असेल तो जेव्हा मी गाडी सर्व्हिसिंग करून जेव्हा पाठी होईल तेव्हा तो रिव्ह्यू देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.